नमस्कार, सुप्रभात. आज आपण पुन्हा सदाशिवगडवरती आहोत आणि सदाशिवगडला आपण ट्रेकिंगला आल्यानंतर इथं आज पुन्हा एकदा आपल्याला एका दिव्य आयुर्वेदिक गुण संपन्न भरपूर अशा वनस्पतींना दर्शन दिलेलं आहे आणि त्या वनस्पतीचं नाव म्हणजे पुनर्नवा. ही आणि ते सगळीकडे भरपूर पुनर्नवा उगून आलेले आहेत. पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी पुनर्नवा भरपूर मोठ्या प्रमाणात उगवून येते. पुनर्नवा इथं आहे, इकडे आहे, हे बघा. हे पुनर्नवा नावाची जी वनस्पती आहे, ही वनस्पती बऱ्यापैकी खडकाळ मुरमाड रानामध्ये भरपूर उगून येते. शेतामध्ये सगळीकडे उगून येते. आपले शेतकरी याचे फायदे माहीत नसल्यामुळे टाकून देतात उपडून. ही वनस्पतीचं वैशिष्ट्य असं आहे ओळखण्यासाठी, ही वनस्पती बऱ्यापैकी जमिनीसोबत अशी वाढत जाते. 8-8, 10-10 फुटापर्यंत वाढते काही वेळेस, पण जमिनीसोबत वाढत जाते अशी. ह्याला गुलाबी रंगाची अशी फुलं येतात, छोटी छोटी गुलाबी रंगाची फुलं असतात. पुनर्नवा ही जी आपण पाहतो, ही श्वेत म्हणजे पांढरी पुनर्नवा आहे. ही आडवी जमिनीवर पसरते. दुसरे पुनर्नवा असते ती उभी वरती येते, जमिनीपासून वरती उगून आलेली असते, इतर झाडांसारखी, इतर वृक्षासारखी. त्याचे फायदे खूप कमी आहेत. या वनस्पतीचे, या पांढऱ्या पुनर्नवाचे खूप फायदे आहेत. पांढरी किंवा श्वेत पुनर्नवा का म्हटलं जातं हिला, तर आपण ज्यावेळेस ही अशी फिरवतो आणि जी जी पाट आहे, पाठीमागचा भाग आहे पानांचा, हा असा पांढरा दिसतो, असा थोडासा चमकतो, त्यामुळे हिला पांढरी पुनर्नवा किंवा श्वेत पुनर्नवा म्हणतात. पुनर्नवा हे आयुर्वेदामध्ये खूप मोठं स्थान आहे. हिच्या नावामध्येच हिचा फायदा आहे. पुनर्नवा म्हणजे शरीरामध्ये पुन्हा नवीन गोष्टी तयार करण्यासाठी पुनर्नवाचा खूप छान फायदा होतो. हिचे पाने, बीज, मुळी, सर्वांग सर्वांचाच वापर चांगला होतो. पुनर्नवा ही वनस्पती आयुर्वेदामध्ये रसायन म्हणून सांगितलेली आहे. पावसाळ्यामध्ये जर ही पुनर्नवा आपण तोडली आणि सुकवून सावलीमध्ये जर बारीक तुकडे करून जमवली आपण आणि साठवून ठेवली, तर चहाऐवजी ते 2-3 चम्मच चूर्ण 3 कप पाण्यामध्ये टाकायचं आणि 1 कप होईपर्यंत उकळायचं. 1 कप झाल्यानंतर गाळून घ्या, सकाळ संध्याकाळी चहाच्या ऐवजी प्या. ह्याचा फायदा असा होतो, शुगरसाठी हे खूप छान काम करते. प्रमेहाच्या सर्व विकारावरती पुनर्नवा खूप छान काम करते. याचबरोबर जर हिची मूळ काढली आणि ती जर उघळून ह्याचे 2-2 थेंब डोळ्यामध्ये टाकले, तर डोळ्याचे भरपूर विकार नष्ट होतात. डोळ्यांची ताकद वाढते, तेज वाढते. ज्या लोकांना चष्म्याचा नंबर जास्त आहे, हा नंबर कमी होतो. पुनर्नवाचा इतर फायदा, प्रत्येक बॉडीतील जे सेल आहेत, प्रत्येक सेलपर्यंत, प्रत्येक पेशीपर्यंत पुनर्नवा काम करते. ज्या लोकांची पचनक्रिया खूप वीक आहे, ज्यांच्या वारंवार पोटाच्या समस्या असतात, अशा लोकांनी पावसाळ्यामध्ये पुनर्नवाची नियमित भाजी खावी. जर पुनर्नवा सर्वांग मुळीसोबत जर तुम्ही उपडून आणला, बारीक तुकडे करून चेचले, 3 कपचं 1 कप करून जर उकळून हा काढा नियमित घेतला, तर यामुळे तुमच्या लिव्हरच्या, यकृताच्या सर्व समस्या ठीक होतात. स्प्लीनच्या समस्या ठीक होतात. ज्या लोकांना कावळीसारख्या समस्या आहेत, ठीक होतात. ज्या लोकांना लिव्हर सोरायसिससारख्या समस्या आहेत, त्या ठीक होतात. ज्या लोकांना पित्ताशयामध्ये खडे आहेत, ते कमी होतात. याचा दुसरा फायदा असा होतो, पुनर्नवाच्या नियमित भाजीने, काढ्याने किंवा ह्याचा जर तुम्ही ज्यूस जरी काढून पिलात, तर यामुळे तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता भरून निघते. हा याचा सर्वात जास्त आणि मोठा फायदा आहे. आयुर्वेदामध्ये पुनर्नवाचे खूप वेगवेगळे औषध बनवले जातात. ज्यामध्ये ज्या लोकांना रक्ताची कमतरता, अशा लोकांना पुनर्नवा मंडूर दिलं जातं. ज्यांच्या अंगावर सूज आहे, त्यांना पुनर्नवादी गुगुळ दिलं जातं. पुनर्नवादी काढा बनवला जातो. पुनर्नवा सव बनवलं जातं. ज्या लोकांना
पावसाळ्यामध्ये त्यांच्या परिसरामध्ये ही भाजी भेटत असेल तर नक्की हिचा वापर करा. ज्या लोकांच्या अंगावर सर्वांगावर सूज आहे, आमवात आहे, संधिवात आहे, अशा समस्यामध्ये, अशा व्याधीमध्ये, आजारामध्ये सुद्धा तुम्हाला पुनर्नवा ही खूप गुणकारी ठरते. ज्या लोकांना सांधे, गुडघे, मनगट ह्याच्यावरती सूज आहे किंवा सर्वांग सूज आहे, किडनीच्या विकारामध्ये डोळ्यावर आलेली सूज आहे, यामध्ये जर नियमित हा काढा करून याचा पिलात तर सर्वांग सूज तुमची निघून जाते, सर्वांग शोथ हा ठीक होतो. हृदयाच्या समस्यामध्ये सुद्धा पुनर्नवा खूप गुणकारी आहे. हृदयावर सूज आली असेल, धाप लागत असेल, छातीमध्ये धडधड होत असेल, अशा व्याधीमध्ये सुद्धा पुनर्नवा हे खूप छान काम करतं. ज्यांना फुफ्फुसाचे विकार आहेत, फुफ्फुसात पाणी साचलेलं आहे, फुफ्फुस अकार्यक्षम आहे, फुफ्फुसात एवढी कार्यक्षमता नाही आहे, अशा विकारामध्ये सुद्धा नियमित आपण पुनर्नवाचा काढा जर ठेवला तर याचा खूप छान फायदा होतो आपल्याला. याचे भरपूर फायदे असे पाहण्यात आलेले आहेत. ज्या लोकांना किडनीच्या समस्या आहेत, किडनी व्यवस्थित काम करत नाही, किडनीवरती सूज आहे, किडनी फेल्युअरमध्ये सुद्धा पुनर्नवाच्या काढाचा खूप चांगला फायदा होतो. याचबरोबर ज्या लोकांना मूतखड्याची समस्या आहे, मूतखड्याच्या समस्येमध्ये सुद्धा पुनर्नवा खूप गुणकारी आहे. ज्यांना लघवीचे वेगवेगळ्या समस्या आहेत, ज्यामध्ये बहुमूत्रता म्हणजे संध्याकाळी जास्त वेळ लघवीला उठणे किंवा दिवसभरात तासाला 15-15 मिनिटाला अर्ध्या तासाला सुद्धा काही लोकांना वारंवार लघवीला जावं लागतं, वॉशरूमला जावं लागतं. अशा लोकांनी जर ही भाजी नियमित आहारात ठेवली किंवा या भाजीचा, या पुनर्नवाचा जर काढा करून तुम्ही पिलात तर पुनर्नवाच्या काढ्याने लघवीच्या समस्या ठीक होतात. ज्यांना बहुमूत्रता आहे ती ठीक होते, आणि ज्या लोकांना लघवी अडखळत होते, लघवी साफ होत नाही किंवा लघवीला जळजळत आहे, लघवीतून रक्त जात आहे, या सर्व समस्यावरती खूप गुणकारी आहे. महिलांमध्ये पुनर्नवा नारी संजीवनीसारखं काम करतं. ज्या महिलांना श्वेत पदर किंवा रक्तपदर दोन्ही समस्या असतील तर त्यावरती खूप छान काम करतं. ज्या लोकांना वयस्कर लोकांमध्ये उतार वयामध्ये जेव्हा लघवीच्या समस्या असतील, शुगरच्या समस्या असतील, थकवा अशक्तपणा जाणवत असेल, अशा व्याधीमध्ये, अशा समस्यामध्ये सुद्धा पुनर्नवा खूप गुणकारी काम करते. पावसाळ्यामध्ये साठवून ठेवा आणि उन्हाळ्यामध्ये किंवा 12 महिने तुम्ही ह्याचा काढा करून पिऊ शकता. 3 महिने जरी नियमित आपण पुनर्नवाचा काढा पिलात तर भरपूर समस्या ठीक होतात. जे लोक वृद्ध होत आहेत, वयस्कर म्हातारे लोकांमध्ये सुद्धा हे तरुणांसारखी ताकद निर्माण करते, पुन्हा शरीराचं निर्माण करतं. एवढं छान फायदे पुनर्नवाचे आपल्याला पाहायला भेटतात. पुनर्नवा ही वनस्पती आयुर्वेदात भरपूर औषधामध्ये हिचा समावेश केला जातो, ही वापरली जाते, इतर औषधांची ताकद वाढवते. विशेष फायदा ज्या लोकांना कॅन्सरसारख्या समस्या आहेत, ज्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये नवीन पेशींची निर्मिती झाली पाहिजे, अशा ठिकाणी पुनर्नवा आपण वापरू शकतो. कॅन्सरसारख्या समस्यावरती सुद्धा आयुर्वेदाने मात केलेली आहे. पुनर्नवासारख्या या दिव्य वनौषधी आपल्याला छोट्या छोट्या आजारापासून मोठ्या मोठ्या दुर्धर जीवघेण्या महारोगापर्यंत आपल्याला बाहेर काढू शकतात. निरोगी आरोग्य आणि आनंद प्राप्त करून देऊ शकतात. निसर्गाने, ह्या प्रकृतीरूपी परमेश्वराने आपल्याला भरपूर दिलेलं आहे, खूप काही दिलेलं आहे, भरभरून दिलेलं आहे. फक्त ह्याचा आपल्याला व्यवस्थित वापर करून, योग्य वापर करून, योग्य प्रमाणात वापर करून निरोगी आनंदी जगता आलं पाहिजे. पावसाळ्यामध्ये तुमच्या शेतात जर ही भाजी उगून आली असेल, जशी मेथीची भाजी, शेपूची भाजी बनवतात त्या पद्धतीने ही भाजी वापरा, आहारामध्ये ठेवा. आपलं हे शरीर, हे जीवन निरोगीमय आणि आनंदमय ठेवा. धन्यवाद.